सुपरस्टार आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता तर दुसरं लग्न किरण राव सोबत झालं होतं. आता त्याने काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रियसी गौरी स्प्रॅट सोबत लग्न केलं. आमिरप्रमाणे एका मराठी अभिनेत्याचं देखील 3 लग्न झालेली आहेत. हा मराठी अभिनेता पियुष रानडे असून त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत झालं होतं. शाल्मली आणि त्यांनी लग्नाच्या काही दिवसानंतरच घटस्फोट घेण्याचे ठरवले. शाल्मली ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली स्टायलिश देखील आहे. शाल्मली आणि पियुष या घटस्फोटानंतर काही वर्षांनी पियुषने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत लग्न केलं. मयुरी आणि त्याने अस्मिता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेनंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यांच्या घटस्फोट झाल्यानंतर मयुरीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने काही खळबळजनक गोष्टी सांगितल्या होत्या. तिने या मुलाखतीत सांगितलं होते की मी त्याला सेटवर सरप्राईज द्यायला जायचे तेव्हा तो तिथे नसायचा. कुठे जायचा मला माहीत नाही. फोन करायची तर उचलायचा नाही. मग काहीतरी रँडम स्टोरी ऐकवायचा. कधी गाडी पंक्चर झाली. काही अशा गोष्टी असायच्या की ज्यावर तुम्ही विश्वास देखील ठेवणार नाही. काही काळानंतर त्याने मला फसवलं हे माझ्या लक्षात आलं होतं. माझा मानसिक, शारीरिक छळ होत होता. पण अखेरीस त्याने माझ्या वडिलांना वाईट बोलल्यानंतर हे सगळं मी संपवण्याचा निर्णय घेतला. मयुरी वाघने 2007 मध्ये पियुषसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न काही काळ टिकलं नाही. लग्नाच्या 6 महिन्यानंतरच मयुरीला जाणवलं की काहीतरी चुकलंय आणि तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मयुरीसोबत घटस्फोट झाल्यानंतर पियुषने आता अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत लग्न केलं आहे. सुरुची आणि पियुष यांचं लग्न 6 डिसेंबर 2023ला झालं. खरं तर या दोघांच्या लग्नानंतर सुरुचीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या या निर्णयानंतर तिच्या फॅन्सना धक्का देखील बसला होता. या सगळ्या गोष्टीवर एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की मला ट्रोलिंग होणं हे मला अपेक्षितच होतं. कारण आजपर्यंत पियुष माणूस म्हणून कसला आहे हे लोकांना कळलेलंच नाही. तो जास्त बोलत नाही. आमच्या रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी मला त्याला विचाराव्या लागतात. मी त्याच्याशी संवाद साधते. त्याला खरं तर बोलायची सवय मी लावली आहे. त्याच्या आधीच्या घटस्फोटाविषयी देखील त्याने या मुलाखतीत सांगितले होते. तिने म्हटलं होतं की त्याच्या आयुष्यात जे घडतंय त्याची झळ त्यालाच जास्त बसली. मला त्याच्या कोणत्याही गोष्टीचा कधीच प्रॉब्लेम नव्हता. कारण भूतकाळ हा भूतकाळ असतो. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये खरं तर कोणाचीच चूक नसते. तेव्हाची परिस्थिती कोणती आहे त्यावर सगळं अवलंबून असतं. पियुष आणि सुरुचीच्या लग्नाला आता 3 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. ते दोघंही आपल्या संसारामध्ये प्रचंड खुश असल्याचे नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळतं. सोशल मीडियावर देखील ते त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.